जर लाट येऊ नये अशी आपली सर्वांची आक्षेप आहे. तिसरी लाट यायची नसेल तर लवकरात लवकर 100% जनतेचं पूर्ण सुरक्षितीकरण आणि पूर्ण डोस मिळाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. चला, जर तिसरी लाट येऊ नये अशी आपली सर्वांची आक्षेप आहे. तिसरी लाट यायची नसेल तर लवकरात लवकर 100% जनतेचं पूर्ण सुरक्षितीकरण आणि पूर्ण डोस मिळाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. आपल्या नागरिकांना लस विकत घ्यायला भाग पाडलेलं नाही. भारताने खाजगी कंपन्यांना, मोठ्या हॉस्पिटलला तुम्ही लस विकत घ्या आणि मग तुम्ही विका कितीला. अगदी आमच्या घरात सुद्धा काही लोकांनी 1800 रुपये देऊन लस घेतलेली, 1200 रुपये, 800 रुपये. हे का केलं? म्हणजे माझा स्पष्ट आक्षेप आहे की जगातल्या सर्व देशांनी 100% खरेदी केंद्र सरकारने केली. भाव कमी झाले कारण एकच गिरायक होतं. मोदींनी मुद्दाम स्पर्धा निर्माण केली. राज्यांना सांगितलं तुम्ही विकत घ्या, महापालिकांना सांगितलं तुम्ही विकत घ्या, मोठ्या कंपन्यांना टाटा, रिलायन्सला तुम्ही विकत घ्या. स्पर्धा निर्माण झाली, किमती वाढल्या. जी लस भारत सरकारनं सुरुवातीला 150, 170, 180 ला घेतली होती, ती आज लोकांनी 800, 1200 रुपये देऊन का घेतली? जीवाची भीती होती, लोक थांबली नाही. ही एक अक्षम्य चूक आहे सरकारची. हा जो धोरण गोंधळ ज्याला मी म्हणतो, पहिल्या दिवसापासून तुम्ही सर्वच्या सर्व लस फक्त केंद्र सरकारने घ्यायला पाहिजे होती आणि त्यानंतर तुम्हाला विकायची असेल तर केंद्राने विकावी ना, राज्यानं. केंद्राने कोल्हापूर महापालिकेला विकावी आणि काय फायदा घ्यायचा तर घ्यावा. पण तुम्ही खाजगी कंपन्यांना फायदा होईल असं धोरण आखलं आणि या सर्वांच्या मध्ये स्पर्धा निर्माण केली. जगात कुठेही घडलेलं नाही. याची चौकशी झाली पाहिजे, याची कोणीतरी जाब विचारला पाहिजे. सरकारनं देखील लसीकरण केलं होतं. आपल्याला आठवतं, देवी असेल, गवर असेल, आणखी काय काय, कधी कुणी पैसे घेतले होते का? माझी प्रौढ आहेत 18 वर्षाच्या वरचे, त्यांना जरी करायचं म्हटलं तरी अजून 90 ते 100 कोटी डोसची मात्रा लागणार आहे. 178 दिवसामध्ये 100 कोटी, तर पुढचे 100 कोटी द्यायला किती दिवस लागतील? कदाचित 278 कमी लागतील. तरी पण 6 ते 8 महिन्याचा कालावधी जर लस वेळेवर मिळाली तर, आणि जर तिसरा डोस दिला तर, आणि 5 आणि 12 वर्ष म्हटलं तर मग पुढच्या वर्षी काही काम संपणार नाही या गतीनं आपण दिलं तर. पुढचा मुद्दा, बदल करण्याची किंवा माघार घेण्याची भूमिका मोदी सरकार काही स्वीकारायला तयार नाही आहे. हरियाणा, पंजाबमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. 600च्या वर लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये लखीमपूर खेरीमध्ये जी घटना घडली की केंद्रीय मंत्र्याच्या मुलानं जो उन्माद घातला, गाडीनं चिरडून मारले शेतकरी, 4 शेतकरी गाडी खाली येऊन चिरडून मेले आणि त्यानंतर झालेल्या दंग्यामध्ये आणखी 4 माणसं मेली. याबद्दल काँग्रेस पक्षानं निषेध नोंदवलेला आहे. विशेषतः प्रियंका गांधी तिथं गेल्या, त्यांना अटक करण्याचा प्रकार झाला. पण तो जो उन्माद आहे, शेतकऱ्यांच्या बद्दल आम्ही अजिबात ऐकून घेणार नाही, त्यांची अशी चर्चा करणार नाही, कृषी बिल्लाबद्दल तडजोड करणार नाही, ही जी घमेंडखोरीचं वर्तुळ चाललंय ते चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त एका गोष्टीकडे मी लक्ष आपलं देतो की 24 ऑगस्टला केंद्र सरकारनं 12 लाख टन जेनेटिकली मॉडिफाईड सोया केक आयात करायचा निर्णय घेतला. त्यामध्ये 2 मुद्दे आहेत की जनुकीय बदल केलेले खाद्यपदार्थ आपल्या देशात जर आयात करायचे असेल तर त्याला एक पर्यावरण मंत्रालयाची केंद्रामध्ये एक मोठी कमिटी आहे, GEEC म्हणून ती कमिटीचं नाव आहे. त्याची परवानगी घेतल्याशिवाय जेनेटिकली मॉडिफाईड, जनुकीय बदल केलेले अन्नधान्य आपल्याला आयात करता येत नाही. पण मोदी सरकारनं रेटून आयात करायचा निर्णय घेतला आणि 12 लाख टन सोया पेंड आयात केली. 24 ऑगस्ट 2021 नोटिफिकेशन आहे. आता त्यामुळं काय होतं की हे प्रोटीन हे पोल्ट्रीवाले वापरतात वगैरे, त्यांचा दबाव होता का काय माहीत नाही, पण निर्णय त्याचा परिणाम झाला. सोयाबीन
सोयाबीनच्या दरावर परिणाम झाला. लोकांनी विरोध केला की असं करू नका, थोडे भाव वाढले तर वाढू द्या ना, शेवटी शेतकऱ्याच्या खिशात पैसे जात आहेत. तेवढं झालं नाही झालं तोपर्यंत तेवढ्यातच दुसरा एक निर्णय घेतला, तो म्हणजे त्यांनी तेल आयात करायचा. तेलाच्या आयात कर जो आहे, 2-3 जे खाद्यतेल आहे त्याच्यावरचा आयात कर कमी केला. त्यामुळे या गोष्टीमध्ये 3 गोष्टीवर आमचा आक्षेप आहे. पहिल्यांदा दिल्ली हायकोर्टानं सांगितलेल्या निर्णयाप्रमाणे तिथे एक पिटिशन फाईल झालेलं आहे की नमस्कार, कोल्हापूरच्या सर्व मीडियाच्या आणि पत्रकारांच्या कर्मचाऱ्यांना, बंधूंना माझा नमस्कार. कोल्हापूरला आपल्याशी संवाद साधत आहे. सुरुवातीलाच मी सांगितलं की आज कोल्हापूरला नॅशनल हायवे रस्ता होणार आहे, त्या संदर्भातली मीटिंग आहे. 8ला होणार होती, आज पोस्टपोन झाली, त्याकरता मी आलेलो आहे. आज सकाळी शिरोली मॅन्युफॅक्चरिंग तिथले काही उपक्रम वगैरे पाहिले आणि आता आपल्या सर्वांच्या समोर मी सादर केलं. मी या 3 विषय आज केंद्रीय पर्यावरण खात्याची कमिटी आहे, त्या कमिटीची परवानगी घेतली पाहिजे, ती घेतली नाही. सोया केक आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर पडले आणि त्यानंतर सोया तेल, सूर्यफूल तेल आणि इतर खाद्यतेलावरच्या इम्पोर्ट ड्युटीचा दर हा 20%वरून सरासरी 16%, 15% खाली केला. त्या सर्व निर्णयामुळं सोयाबीन उत्पादन आणि तेलबिया उत्पादन शेतकऱ्यांच्यावर अनिष्ट परिणाम झालेला आहे. म्हणजे शेतकऱ्याविरुद्ध मोदी सरकारचं युद्ध हे जारीच आहे. ते 3 विषय मला घ्यायचे होते. तुम्हाला याबद्दल किंवा आणखी काही विचारायचं प्रश्न घेईल. नाही, असं आहे की तुम्ही राज्यांना खरेदी करा, हा निर्णयाबद्दल आमचा आक्षेप आहे. सर्वच्या सर्व एका 1 पॉईंट परचेस पाहिजे होतं. आणि इकॉनॉमिक्समध्ये इकॉनॉमी ऑफ स्केल जो विचार आहे की तुम्ही जेवढ्या जास्त मग खिशातले तुम्ही डिझेलमध्ये, स्कूटरमध्ये जेव्हा तेल टाकता, मोटर गाडीमध्ये, ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकता, त्यावर जे वाढलेलं कर आहे त्यातून हे पैसे गोळा करतात. त्यामुळं काय झालं, आता विकासामध्ये इतकी विषमता निर्माण झालेली आहे की गंभीर बातमी आपल्यासमोर काही दिवसापूर्वी आली, ती म्हणजे जगात उपासमारीचा सूचकांक ग्लोबल हंगर इंडेक्स हा काढला जातो. कुठल्या देशामध्ये लोक उपाशीपोटी राहतात आणि त्यामध्ये मग जगातल्या 116 देशांची वर्गवारी केली जाते की हंगर म्हणजे भूकमार, जिथं अजिबात हंगर नाही, जिथं उपासमार नाही, हा पहिला नंबर, त्यानंतर खालोखाल दुसरा, तिसरा. तर यावर्षी भारताचा ग्लोबल हंगर इंडेक्सचा नंबर घसरून 116 देशांच्या मध्ये 101 आलेला आहे. तो घसरलेला आहे. 90-92 होता, तो 101 वर आलेला आहे. म्हणजे देशामध्ये आज अन्नधान्याच्या उपलब्धतेबद्दल, आणि शेवटी अन्नधान्य लोकांच्या पोटात गेलं पाहिजे. म्हणजे अन्नधान्य भरपूर पडले, सडून गेले, तो प्रश्न त्या अन्नधान्यामध्ये मोजायचा नाही. लोकांच्या पोटात जात आहे का, लोक उपाशी आहेत का, त्या हंगर इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक हा 116 देशांच्या यादीमध्ये 101 आहे. आता त्यामध्ये तिथे GHIचा स्कोअर आहे, तिथे सूचकांक दिलेला आहे की तो जरा टेक्निकल आहे. त्यामध्ये तरी सांगू इच्छितो की जो सूचकांक होता तो आता 27.5 आहे. परंतु त्यामध्ये जे मुलांचं खुजे होण्याचं प्रकरण आहे, वेस्टिंगचं प्रकार आहे किंवा वजन कमी होण्याचं प्रकार आहे, हे सगळे कमी आहे. त्याचे सगळे आकडे मी ते नोटमध्ये तुम्हाला देतो की त्याला म्हणतात स्टंटिंगचं प्रमाण किती आहे, वेस्टिंगचं प्रमाण किती आहे, ही इंग्रजीमध्ये नोट आहे माझी. आणि त्यामुळं जे वेस्टिंग म्हणजे जे वाढ होत नाही आणि खुजेपणाचं वगैरे जे लक्षण असतं, त्यामध्ये जगात सर्वात जास्त बालकं ही भारतातली आहेत. आता काय झालं की दुर्दैवानं जी रँक आहे का महत्वाची, 101वी रँक मी म्हणतोय, तर आपल्या पुढं आपल्यापेक्षा वरचा क्रमांक हा बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तान या देशांचा नंबर आपल्यापेक्षा वर आहे. त्यांच्याकडे आपल्यापेक्षा कमी भूक म्हणजे हंगर इंडेक्स आहे. आपल्या एकाही देशामध्ये आपल्या सरकार प्रमुखचा किंवा राष्ट्रप्रमुखाचा फोटो छापलाय, नाव छापल्याचं कुठे केलंय का? भारत एकमेव देश आहे
इथं मोदींना आपला स्वतःचा फोटो त्या सर्टिफिकेटवर छापावासा वाटतो. त्यांना एवढी कशाची असुरक्षितता? इतके लोकप्रिय आहेत ते. जगात जे कुठे होत नाही तुम्ही इथं का करताय? पुटिन म्हणे चीनच्या हुजिनताओ सुद्धा चीनचे शी जिनपिंग आहेत ते सुद्धा आपला फोटो कधी छापत नाहीत. किती व्यक्तीस फोन करायचं? पण मला वाटतं की हा सगळा कार्यक्रम काँग्रेस सरकारनं जवाहरलाल नेहरूंनी इंदिरा गांधींनी राजीव गांधींनी अटल बिहारी वाजपेयींनी मोरारजी देसाईंनी चंद्रशेखरनी कोणीतरी जाहिरात केली का की आम्ही फुकटलाच देतोय आमचा फोटो छापा हे करा बोर्डवर बोर्ड लावा वगैरे? ही कुठली पद्धत आहे? आणि सगळ्या आतापर्यंतच्या लसीकरण मोहिमा म्हणजे कॉलऱ्याची लस असेल किंवा कॉलऱ्याची ब्रिटिश काळातली असेल मला माहिती, कधीही पैसे घ्यायचा विषय नव्हता. ही सरकारचीच जबाबदारी आहे आणि ती सरकारनेच जबाबदारी पाडली पाहिजे. जगात सगळीकडं केंद्र सरकार आपली जबाबदारी पार पाडतंय, पण इथं मात्र विचित्रच काहीतरी चाललेलं आहे. आणि त्यामुळं आमची मागणी आहे की जाहिरातबाजी थांबवावी. बऱ्याच लोकांनी कोर्टात केस घातलेली आहे की लसीकरणाच्या सर्टिफिकेटवरचा मोदींचा फोटो काढून टाका म्हणून. अशाच प्रकारचा फोटो सुप्रीम कोर्टाच्या पत्रकामध्ये टाकला होता. सुप्रीम कोर्टाने लगेच आदेश दिला की मोदींचा फोटो काढून टाका म्हणून. हे किती व्यक्तिस्तोम वाजवायचा प्रयत्न झाला मला काही कळत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण. म्हणून मला एवढंच त्याबद्दल सांगायचं की लसीकरण ही इव्हेंट नाही आहे, ही प्रक्रिया आहे. लसीकरण हा भारताच्या प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. केंद्र सरकारची ती जबाबदारी आहे. म्हणून या सगळ्या प्रक्रियेची चौकशी झाली पाहिजे. कुणी आदेश दिले, कुणी फोटो छापायचे आदेश दिले, मोदींनी स्वतः आदेश दिले का आणखी कोणीतरी चमचागिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हे केलं? त्याचबरोबर या पुढच्या लसीकरणाच्या बद्दल धोरण स्पष्टता आम्हाला पाहिजे. तिसरा डोस देणार का? 12 ते 18 वर्ष वयोगटाच्या मुलांना आपण वॅक्सिन देणार का? ते कुठलं वॅक्सिन देणार? परदेशातली जी वॅक्सिन आहेत ती वॅक्सिन आपण भारतात येऊ देणार का? त्यांना परवानगी देणार का? आणि याबद्दलचा संपूर्ण आराखडा हा मोदी सरकारनं ताबडतोब सादर केला पाहिजे. नंतर ते 2 लसीची मात्रा द्यायला लागते ते माहिती होतं, पण पहिल्यांदा लस देण्यामध्ये जो उशीर झाला, लस ऑर्डर देण्यामध्ये उशीर झाला, त्यामुळं हा गोंधळ झालेला आहे. परदेशी लसींना आपल्या देशामध्ये मान्यता देण्याकरता परवानगी देणं याबद्दलही सरकारनं आढेवाढे घेतले आणि अजूनही आता स्पुटनिकची लस आलेली आहे, पण बऱ्याचशा इतर लसी आपल्याकडे अजूनही आलेल्या नाहीत. काय झालंय की प्रत्येक लसीच्या टप्प्याचं इव्हेंटीकरण करणं चाललेलं आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी 2.5 कोटी मात्रा दिल्या, इव्हेंट झाला. अरे पण त्याच्या आधी तुम्ही मात्रा द्यायचं थांबवलं होतं आणि वाढदिवसाला जास्तीत जास्त रेकॉर्ड करायचं म्हणून थांबवलं होतं. हे करणं चुकीचं आहे. त्या दिवशी ज्यांना लस घेता आली असती त्यांना तुम्ही दिली नाही, फक्त रेकॉर्ड करायचं म्हणून. त्यामुळे लसीच्या प्रत्येक टप्प्याचं हे इव्हेंटीकरण चाललेलं आहे. एक मोठा कार्यक्रम करून जाहिरातबाजी करायचा प्रयत्न चाललेला आहे, त्याची काही गरज नाही. आता महत्वाचा मुद्दा आहे की 21 ऑक्टोबर पर्यंत 278 दिवसांमध्ये 100 कोटी लसी आपण दिल्या, पण संपूर्ण सुरक्षिततेकरता 2 लसीचे डोस द्यायला लागतात. तर 2 डोस किती लोकांना मिळाले? तर प्रत्यक्षात लसीचे 2 डोस फक्त 30 कोटी लोकांना मिळाले. म्हणजे 30 कोटी लोकांना 60 कोटी डोस मिळाले. म्हणजे 100 कोटीपैकी 40 कोटी लोकांना फक्त 1 डोस मिळालेला आहे. 30 कोटी लोकांना 2, 40 कोटी लोकांना 1, म्हणजे एकूण 70 कोटी लोकांनाच लस पोहोचलेली आहे. इतर देशांनी काय केलेलं आहे? तर हे जे आकडे दररोज आकडे आंतरराष्ट्रीय संकेतस्थळावरून प्रकाशित होतात, ते काही भारत सरकारचे किंवा कोणाचे आहेत, सगळे जागतिक आकडे आहेत. हॉपकिन्स इन्स्टिट्यूटचे, जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे आकडे आहेत, सगळे आहेत. आपल्या या
टक्केवारीमध्ये जे 30 कोटी लोकांना 2 डोस दिले आहेत, तो आकडा एकूण 21% आपल्या लोकसंख्येचाही आकडा 21% आहे. आपल्या लोकसंख्येच्या पूर्णपणे सुरक्षित झालेल्या लोकांची संख्या 21% आहे. आणि या 21% या टक्केवारीमध्ये, देशाच्या लोकसंख्येच्या 21% टक्केवारीमध्ये भारताचा जगामध्ये 144वा क्रमांक लागतो. 40 देशांनी आपल्या देशातल्या जनतेची जास्त टक्केवारीमध्ये पूर्ण लसीकरण केलेलं आहे. पूर्ण लसीकरण हे महत्वाचं आहे. आणि हे म्हणजे आपण खूप अजून मागे आहोत. आपण जर चीनची तुलना केली तर आपल्या देशातल्या 20 कोटी संपूर्णपणे सुरक्षित झाल्याच्या लोकांच्या तुलनेमध्ये चीननी 110 कोटी लोकांना लसीचे 2 डोस दिलेले आहेत. आता काही अंधभक्त मग चीनच्या आकड्यावर विश्वास ठेवायचा का वगैरे असे प्रश्न उपस्थित करतात. पण चीननं सर्व संशोधन स्वतः केलेलं आहे, उत्पादन स्वतः केलेलं आहे. आपलं कोविशिल्डचं संशोधन हे परदेशात झालं, आपल्याला माहिती आहे, आपण केलेलं आहे. आणि त्यामुळं ही वस्तुस्थिती आंतरराष्ट्रीय आहे. 144चा क्रमांक, फक्त 21% लोकसंख्याचे 2ही डोस झालेले आहेत. आपल्या 30 कोटी च्या तुलनेमध्ये चीनने 110 कोटी लोकांना 2ही डोस दिलेले आहेत. आता दुसरा याचा पुढचा मुद्दा असा आहे की अनेक देशांनी संपूर्ण सुरक्षिततेकरता 3रा डोस द्यायला सुरुवात केलेली आहे. कोणी त्याला बूस्टर डोस मिळतं. तर अमेरिका, इंग्लंड, रशिया, इस्रायल या देशामध्ये लसीचा बूस्टर डोस द्यायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच बरोबर काही देशांनी 12 ते 18 वर्षाच्या युवकांना लस द्यायला सुरुवात केलेली आहे. द्यायचं का नाही आपल्या देशात अजून तो निर्णय झालेला नाही. तो लवकर होण्याची शक्यता आहे. आणि काही लोकांनी 5 ते 12 वर्षाच्या मुलांना देखील लस टोचायला सुरुवात केलेली आहे. तर त्याशिवाय संबंध जनतेचं सुरक्षितीकरण होणार नाही अशी मुद्दा आहे. आता प्रश्न असा आहे की आपण 3रा डोस दिला तर आणखी 93, आपली लोकसंख्या जी 18 वर्षाच्या वरच्या लोकांची लोकसंख्या आहे ती 93-94 कोटी आहे. 3रा डोस लागला की आणि 90-93 कोटी डोस लागणार, 100 कोटी लागणार, कारण 10% वाया जातात. आणि 12 ते 18 म्हटलं की आणखी 40 कोटी मुलं. म्हणजे तुम्ही विचार करा की राहिलेल्या लोकांना 93 कोटी लोकांना 2 डोस द्यायला 190 कोटी, अतिरिक्त मुलांना आणि तरुणांना दिले तर आणखी 40 कोटी. असा सगळा आकडा पाहिला आणि सगळे आकडे काढले तर पुढचं बहुतेक संबंध वर्ष हे लसीकरणामध्ये जाईल. अर्थात जर 12 वर्षाच्या वरच्या मुलांना द्यायचं नाही तर थोडे कमी वेळ लागेल. 5 ते 12 वर्ष वयाच्या मुलांना द्यायचं नाही ठरलं तर मग केंद्र सरकारशी संबंधित आहेत. पहिला विषय हा लसीकरणाच्या बद्दलचा विषय. 21 ऑक्टोबरला 3-4 दिवसापूर्वी 100 कोटी मात्रा दिला म्हणून एक इव्हेंट पार पडला. 16 जानेवारी 2021ला आपण लसीकरण सुरू केलं. त्यानंतर 278 दिवसांनी 100 कोटी डोस आपण दिले. आणि हा एक महत्वाचा टप्पा आहे. आणि यामध्ये 2 भाग आहेत. एक, सरकारने लसी खरेदी करण्याचा निर्णय घेणं, त्या लसी भारतातल्या कंपन्याकडून घेणं, परदेशातून घेणं, त्याबद्दल काही धोरणं. आणि दुसऱ्या बाजूला एकदा सरकारने लस उपलब्ध करून दिली की जी आपलं जे पब्लिक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जी आहे, त्या व्यवस्थेनं केलेलं काम. आता सुरुवातीलाच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या कर्मचाऱ्यांनी, डॉक्टर, नर्सेस असतील, त्यांनी जे काम केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. वेळप्रसंगी तिथं काही वाईट प्रसंग घडले, लोक अगदी सकाळी 5-5 पासून रांगेत उभं राहत होते आणि सगळ्या प्रसंगाला तोंड देऊन त्यांनी हा टप्पा पूर्ण केला. परंतु त्याचबरोबर
राष्ट्रीय पातळीवर जो धोरण गोंधळ आणि जे धरसोड वृत्ती होती ती निदर्शनात आल्यानंतर सुप्रीम कोर्टाला याची नोंद घ्यावी लागली आणि सुप्रीम कोर्टाने काही निर्देश दिले. त्यानंतर मग थोडंसं ही प्रक्रिया सुरळीत झाली. पहिला मुद्दा मुळातच मोदी सरकारनं लसीच्या खरेदीचा निर्णय घ्यायला अक्षम्य वेळ लावला. जगातल्या सर्व देशांनी लस खरेदीची ॲडव्हान्स ऑर्डर म्हणजे लस तयार होण्याच्या आधी ऑर्डर देणं किंवा त्यांना लस निर्माण करण्याकरता काही अनुदान देणं हे सगळ्या मोठ्या राष्ट्रांनी निर्णय घेतले. कारण आपलं मोठं राष्ट्र आहे, लोकसंख्या मोठी आहे. बऱ्याच देशांनी 2019च्या मे, जून, जुलै महिन्यामध्ये लसीची ऑर्डर दिली, बुकिंग केलं, ॲडव्हान्स दिला. पण मोदी सरकारने काहीतरी आपली लस तयार होईल का होणार नाही का काय करू म्हणजे जो त्याला धोरण गोंधळ म्हटलेलं आहे. आपण लसीची ऑर्डर 2021च्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यात दिली. किती लस पाहिजे आपल्याला माहिती होतं, केंद्र सरकारशी संबंधित आहेत. पहिला विषय हा लसीकरणाच्या बद्दलचा विषय. 21 ऑक्टोबरला 3-4 दिवसापूर्वी 100 कोटी मात्रा दिला म्हणून एक इव्हेंट पार पडला. 16 जानेवारी 2021ला आपण लसीकरण सुरू केलं. त्यानंतर 278 दिवसांनी 100 कोटी डोज आपण दिले. आणि हा एक महत्वाचा टप्पा आहे आणि यामध्ये दोन भाग आहेत. एक, सरकारने लसी खरेदी करण्याचा निर्णय घेणं, त्या लसी भारतातल्या कंपन्याकडून घेणं, परदेशातून घेणं, त्याबद्दल काही धोरणं. आणि दुसऱ्या बाजूला एकदा सरकारने लस उपलब्ध करून दिली की जी आपलं जे पब्लिक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जी आहे, त्या व्यवस्थेनं केलेलं काम. आता सुरुवातीलाच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या कर्मचाऱ्यांनी, डॉक्टर, नर्सेस असतील, त्यांनी जे काम केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. वेळप्रसंगी तिथं काही वाईट प्रसंग घडले, लोक अगदी सकाळी 5-5 पासून रांगेत उभे राहत होते आणि सगळ्या प्रसंगाला तोंड देऊन त्यांनी हा टप्पा पूर्ण केला. परंतु त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर जो धोरण गोंधळ आणि जे धरसोड वृत्ती होती ती निदर्शनात आल्यानंतर सुप्रीम कोर्टाला याची नोंद घ्यावी लागली आणि सुप्रीम कोर्टाने काही निर्देश दिले. त्यानंतर मग थोडंसं ही प्रक्रिया सुरळीत झाली. पहिला मुद्दा मुळातच मोदी सरकारनं लसीच्या खरेदीचा निर्णय घ्यायला अक्षम्य वेळ लावला. जगातल्या सर्व देशांनी लस खरेदीची ॲडव्हान्स ऑर्डर म्हणजे लस तयार होण्याच्या आधी ऑर्डर देणं किंवा त्यांना लस निर्माण करण्याकरता काही अनुदान देणं हे सगळ्या मोठ्या राष्ट्रांनी निर्णय घेतले. कारण आपलं मोठं राष्ट्र आहे, लोकसंख्या मोठी आहे. बऱ्याच देशांनी 2019च्या मे, जून, जुलै महिन्यामध्ये लसीची ऑर्डर दिली, बुकिंग केलं, ॲडव्हान्स दिला. पण मोदी सरकारने काहीतरी आपली लस तयार होईल का होणार नाही का काय करू म्हणजे जो त्याला धोरण गोंधळ म्हटलेलं आहे. आपण लसीची ऑर्डर 2021च्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यात दिली. किती लस पाहिजे आपल्याला माहिती होतं,